नमस्कार. डी24 तास स्पीड न्यूज चॅनल पाहू शकता. अनवर नाल्यामध्ये 2 गटामध्ये वाद निर्माण झाला होता. तो वाद निर्माण झाल्यानंतर पुन्हा त्या गावामध्ये शांतता निर्माण झाली होती. परंतु पुन्हा एकदा तोच वाद निर्माण झालाय का ही परिस्थिती आपण जाणून घेऊया. तुला काय सांगणार आहे कुठल्या गावाची? हे राहणारे अनवर नाला धुळे शहराचे लोक आहेत आणि त्यांना आमचं एवढं म्हणणं आहे का बुवा आपण एका समाजाचे कार्यकर्ता असतो आहोत तर आपण एवढ्या मोठ्या गोष्टी म्हणजे रक्त वाहनं मारहाण करणं हे आपल्याला शोधून मारहाण ते आता किशोर रमेश पवार आपलं मोरे किशोर आपलं मोहन रमेश मोरे किशोर मोहन मोरे किशोर आप्पा यांना मारहाण करण्यात आली. आपण नेमकं त्यांची भूमिका जाणून घेऊ. मग काय झालं कुठं मारहाण करण्यात आली? घरातून धुळ्यावर जात होतो कामानिमित्त. मन्नत पार्क आहे तिथंच आहे, त्याच्या बाजूला मन्नत पार्क हे. मी तिथनंच धुळ्यात येत होतो. रस्त्यात 20-25 पोरं उभे होते. मी म्हटलं सहज उभे हो, आपला वाद मिटला आहे. पण यांनी मी जवळ गेल्यावर यांनी डायरेक्ट माझ्यावर अटॅक केलं, दगड फेक केली आणि हाताला चाकू मारलं. यांनी कोण होतं मारहाण? ललित जाधव आणि विक्रम हे 2 लोकांना मी ओळखतो. आणखी बाकीचे 20-25 लोक होते. कोणी केला असेल तुमचा हल्ला? बापजी ग्रुप आले. बापजी ग्रुप यांनी हल्ला केला असं म्हणत काय सांगणार? हा त्यांना मारहाण करण्यासाठी काय प्रतिक्रिया आहे? काल माझा भाषा जिमला जात होता. माझे 2 भाषे होते, ते दोघी जात होते जिमा. मग यांनी तिथं हायवेवर त्याच्यावर अटॅक केलं. मग आता तुमचा वाद तर मिटलेला होता, मग त्याच्यावर अटक करण्याचा काय संबंध आला? हे बापजी ग्रुपचे मुलं होते सर्व काही. त्यांनी तिथं 4-5 जणांना ओळखलेले आहे. मग त्यांचं नाव आम्ही तुम्ही या ठिकाणी तक्रार दिली का पोलीस स्टेशनला? ते तक्रार घेत नाही दादा आमचेवाले. पोलीस स्टेशन परिसरात तक्रार घेत नाही असं म्हणणे. आज तुम्ही बघू शकता यांच्या हातामध्ये जे बॅनर आहे, नेमका हा बॅनरचा प्रकार काय आहे आपण देखील जाणून घेऊया. दादा हा प्रकार काय नेमकं ह्या ठिकाणी फुली का मारण्यात आली, काय विषय आहे? जेव्हा झाले झगडा तेव्हा त्यांनी याचं चौकुले मारून हे मोबाईलवर ते कायम सोडायचं, आता पण सोडता. मग जे त्यांनी तेव्हा जे सांगितलं ते आता त्यांनी काल करूनच दाखवलं. 2 जणांना हा भाऊ आहे, हा भात आहे, दोघांना मारलं. म्हणजे जे त्यांनी सांगितलं ते करून दाखवते. तुमची आता या मारहाण केली असं तुमचं म्हणणं आहे. आता तुमची नेमकी भूमिका काय? तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली, काय पुढची भूमिका काय कारवाई? पोलिसांसमोर तो मारण्याच्या आणि तोडण्याच्या बाता करतो. तिथं काय मनुष्य जाईल तक्रार करायला? मागच्या टायमाला माझ्या घरावर हल्ला झाला, तिथं डिपार्टमेंट बंदोबस्तला होतं. डिपार्टमेंटच्या मोटरसायकल्या, डिपार्टमेंटच्या गाड्या या फोडल्या यांनी. तिथं फोन बापजी ग्रुपवाल्यांनी माझ्या घराच्या खिडक्या 3-4 पोरं आले होते म्हणे. तिथं पोलीस सुद्धा होते बंदोबस्तला. पोलिसांनी ते दाखल केलं नाही. पोलिसांची बदनामी होऊन जाईल आता. यांनी पण आमच्याकडे हिडो आहेत, पोलिसांच्या गाड्यांचा हिडो आहेत आमच्याकडे, मोटरसायकल देखील मारहाण करण्यात आली असं देखील. सर नेमकी तुमची भूमिका आता मागणी काय तुमची? काय कारवाई? मागणी हेच आहे की हा भरत आप्पा जाधव आहे, याला मोका अंतर कारवाई व्हायला पाहिजे. मुखांतर्गत तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2 गटामध्ये जे वाद निर्माण झाले ते, आणि हे संपूर्ण जे परिवार आहे या अनवर नाला परिसरात ते आदिवासी परिवार आहे. तर काय सांगणार? काय मला फक्त एकच आहे, मला फक्त न्याय पाहिजे. मला आम्ही ना बघा मागच्या एकदा त्यांनी पोलिसांना हे केलं का 14 लाख रुपये दिले. आम्ही ते नाही, आम्ही काय दिले नाही, आम्ही काय त्याच्या आहेत नाही ना. पोलीस प्रशासन वा आमचं काही हे नाही. फक्त एकच आहे का जो तो सांगतो तेच कसं काय होतं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहे यांचं असं म्हणणं आहे, ते जे काय सांगतात तेच पोलीस प्रशासन तशीच कारवाई करतं असं देखील यांचं म्हणणं आहे. आणि यांचं असं हे देखील म्हणणं आहे की संबंधित जो व्यक्ती आहे त्याच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे, कारण ते या पद्धतीने जे बॅनर लावण्यात आले त्यांचं प्राणघातक हल्ला करण्याचा देखील प्रयत्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये 2 जणांना जखमी झाले आहेत आणि आज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी निवेदन देखील दिले आणि संबंधित जे डिपार्टमेंट आहे त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून न्याय द्यावा अशी देखील मागणी यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जनी पवार, डी24 तास स्पीड चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.